आणि इतकं मोठं मेट्रोचं जाळं ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळी त्या मेट्रोचं संचालन करण्याकरता एक महत्त्वाची जागा म्हणजे त्याचं ऑफिस असतं. कारण या सगळ्या मेट्रो ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीमवर चालतात, कमांड अँड कंट्रोल सिस्टीमवर चालतात, डिझास्टर प्लॅनिंग असतं, प्रत्येक गोष्टीचं मॅपिंग असतं, त्या ठिकाणी CCTVचं सुरक्षेच्या दृष्टीनं मॅपिंग असतं. अशा अनेक गोष्टी एक मेट्रो चालवण्याकरता कराव्या लागतात आणि त्याकरता एक सुसज्जित अशा प्रकारचं मेट्रो भवन असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते मेट्रो भवन आज आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालंय. मला आनंद आहे की आता जवळपास पुण्यामध्ये 33 किलोमीटरची मेट्रो ही सुरू झालेली आहे आणि प्रचंड रिस्पॉन्स त्याला मिळतोय. जवळपास 2.5 लाख प्रवासी हे रोज मेट्रोने प्रवास करतायत आणि गणपतीच्या काळात या मेट्रोने रेकॉर्ड केला आणि सगळ्यात पीक म्हणजे जवळपास 5.25 लाख प्रवासी या मेट्रोने त्यांनी प्रवास केला. त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांनी मेट्रो स्वीकारलेली आहे, पुणेकरांना मेट्रो आवडलेली आहे आणि पुणेकर मेट्रोचा वापर देखील करतायत.